काही नाही, ते एक इम्पॉर्टंट कॉल आहे, पण इथे रेंज नाही आहे ना, सो मी आलोच. मला सांगितलं कामाचा विचार पण करायचा नाही, आणि स्वतः मात्र कामाचे फोन घेत बसले. धैर्य पण ना. हॅलो, कसं वाटलं सरप्राईज? मला आत्ताच्या आत्ता सांगा, कुठं आहात तुम्ही? कळेल मी कुठे येते, हळूहळू सगळं कळेल. हिरा, हॅलो हॅलो. माझ्या स्वप्नांची राख करतेस काय सावी? आता बघ, तुझीच राख राख करते. कोणी आहे का? धैर्य! सावी, धैर्य! हात कशी काय लागली? कोणी आहे का? प्लीज वाचवा!
हीरा हात सोडा माझा. धैर्य, हीरा मी अजिबात कुठे जायचं नाहीये. धैर्य, आधी मी तुमचं सगळं ऐकलंय पण आता अजिबात नाही ऐकणार. हीरा सोडा मला. नाही सोडणार मी तुम्हाला. धैर्य, नाही माझा बर्थडे, आपल्याला सेलिब्रेट करायचा बर्थडे. कुणी आहे का प्लीज? नाही जाऊ देणार मला कुठे. माझा बर्थडे आहे ना धैर्य, आपण सेलिब्रेट करायचं. धैर्य कुठे आहात तुम्ही? आग लागली इथं. धैर्य, वाचवा प्लीज. नाही सोडा मला. धैर्य, धैर्य. हीरा हो काय करते? सोडा. हो काय करते? मला जायला पाहिजे. सोडा लवकर. सोडा. सोडे पण एका अटीवर. कबूल असेल तर बोला. धैर्य, उद्या माझा बर्थडे आहे ना, मग उद्याचा दिवस मला फक्त आणि फक्त तुमच्यासोबत सेलिब्रेट करायचं आहे. मूर्खासारखं काही बोल नका हीरा. सोडा मला. अच्छा, कबूल नसेल तर मग राहा मिठीत. नो प्रॉब्लेम. धैर्य, कुणी आहे का इथे? प्लीज वाचवा. ठीक आहे, ओके. सगळं तुमच्या मनासारखं होईल. हा, पण आता मला जायला पाहिजे की नाही? प्लीज सोडा. प्रॉमिस? प्रॉमिस. धैर्य, कुणी आहे का? प्लीज वाचवा. प्लीज दार उघडा. कुणी आहे का? प्लीज वाचवा. कुणी आहे का? कुणीतरी वाचवा प्लीज. धैर्य, सावी, सावी घाबरू नका. मी आलोय. तुम्हाला काही होणार नाही. धैर्य, धैर्य.
सावी 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 डोळे उघडा सावी धैर्य सावी काही होणार नाही सावी तुम्हाला सावी डोळे उघडा सावी सावी तुम्हाला काही होणार नाही सावी मॅनेजर अरे कोणी ऐका इथं सावी सावी डोळे उघडा सावी मॅनेजर अरे ऐका कोणी सावी काय झालं सर? अरे काय झालं म्हणून काय विचारताय तुमच्या हॉटेलच्या एका रूम मध्ये आग लागली आहे आणि तुम्ही कोणीच अवेलेबल नाही आहात अरे तुम्ही काय थांबलाय? जावा बघा जावा काय झालंय. सावी काही होणार नाही तुम्हाला सावी सावी डोळे उघडा सावी डोळे उघडा सावी 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 डोळे उघडा सावी सावी डोळे उघडा तुम्ही ठीक आहात ना उठा उठा उठून बसा सावकाश तुम्ही तुम्ही ठीक आहात ना ठीक आहे. काय रे ही सर्व्हिस आहे तुमची आता जर माझ्या बायकोला काही झालं असतं ना हे तुमचं अख्खच्या अख्खं हॉटेल पेटवून टाकलं असतं मी मॅनेजर आहेस ना तू बोल ना तू जबाबदारी घेतली असती काही झालं असतं तिला तर साहेब हे कसं झालं याचा आम्हाला काही अंदाज नाहीये. प्लीज खरंच सॉरी सर. आम्ही लगेच तुमची सोय दुसऱ्या रूम मध्ये करतो. खरं दुसऱ्या रूमचा सोड आता जर तिला काही झालं असतं तर तुम्ही शांत व्हा धैर्य. हे बघा मला काही नाही झालं मी ठीक आहे. चला आपण दुसऱ्या रूम मध्ये जाऊ. चला सर प्लीज चला तुम्ही मी तुम्हाला दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट करतो सर. सर प्लीज धैर्य प्लीज प्लीज सॉरी सर प्लीज तुम्ही चला. आग कशी काय लागली? कुणी आहे का? प्लीज वाचवा. कुणीतरी वाचवा प्लीज. धैर्य सावी काय झालं मागे सरका सावकाश थांबा पाणी प्या सावकाश काय झालं सावी काय झालं धैर्य कुठं होतात तुम्ही? एवढी घाबरले होते मी माहिती. असं वाटत होतं की एक शब्दही नका बोलू माझी ऐकायची सुद्धा हिंमत नाहीये सावी.
सावी, मी असताना तुम्हाला काहीच नाही होऊ देणार, आणि काही झालं ना तरी आधी मला होईल. सावी, तुम्हाला नक्की बरं वाटतंय ना? मला चांगलंच माहिती आहे तुम्हाला बरं कसं वाटेल ते. काय करताय तुम्ही? कुणाला फोन लावता? बोला. हॅलो. सावे, कशी आहेस बाळा? आई, बरी आहेस ना तू? एवढा रात भरलास होय आईवर? एवढ्या दिवसात एक फोन पण नाही केलास? नाही घाई. तुझ्यावर कशाला रागवल मी? फक्त मला जरा वाईट वाटलं होतं. सणाचा दिवस होता ना, आणि सणाच्या दिवशीच माझ्या नवऱ्याचा अपमान झाला. मग वाईट वाटणारच ना. सावी, अहो जाऊ दे की, झाल्या त्या गोष्टी. एवढ्या दिवसांनंतर आईंशी बोलताय, जाऊ द्या, झालं गेलं ते. आई, कशी आहेस तू? मी बरी आहे. आणि भाऊ कसे आहेत? सावी वंसूंचा फोन आहे काय? सावी वंश जर घरात असतील तर त्यांना पॉलिसी बद्दल जाऊन सांगायला पाहिजे. द्या इकडं, मी बोलते. सावे, तू सांग, तू खुश आहेस ना तिथं? आई, अगं मी लई खुश आहे. धैर्य खूप काळजी घेतात माझे, आणि घरचे तर लई जीव लावतात बघ. तुला माहितीये, मी आणि धैर्य देवदर्शनाला बाहेर आलोय. अरे वा, देवदर्शनाला वय? चांगलं आहे की मग. ह्यांची आपली मज्जा चालल्या आणि आमचे सासरे बहीण भावाच्या नावावर पॉलिसी करून गेलेत. काय जरी झालं तरी हे पैसे मलाच मिळायला पाहिजेत. मला काहीतरी केलं पाहिजे. अशीच आनंदात सुखात खुश राहावं. हा, चल मग नंतर बोलते. आता ठेवते फोन. हा, आई, अहो का फोन ठेवला सा? मला सुद्धा बोलायचं होतं सावी वंसन संग. भाऊ आले म्हणून ठेवला असता काय? हा, तसंच असणार आहे.
नाही, आता आपल्या पोटच्या पोरी संग बोलायचं सुद्धा तत्वात बसत नसेल कदाचित. बोलायला सुद्धा बंदीच आहे ना. दीपा, उगाच काय पण बोलू नकोस. भाऊंनी आतापर्यंत कधी पण कुणावर पण कसली पण बंधनं घातलेली नाहीत. मला जेवढं बोलायचं होतं माझ्या लेकी संगत तेवढं बोलून झालं. तिची खुशाली कळली, बस झालं माझ्यासाठी. माझं बोलणं झालं म्हणून मी फोन ठेवला. उगीच त्याचा दोष भाऊंना लावू नकोस. भाऊ, जेवण तयार आहे, वाढू तुम्हाला? अनुराधा, पोरी सावी कशी आहे? हाय, बरी आहे. दोघं जोडीनं देव दर्शनाला गेले. थँक्यू धैर्य, थँक्यू सो मच. आता मला जेवढा आनंद होतोय ना, मी शब्दात नाही सांगू शकत. पण तुम्हाला प्रत्येक वेळी माझ्या मनातलं कसं काय कळतं? कारण माझं प्रेम आहे तुमच्यावर, आणि तेच प्रेम तुमच्या मनातलं सगळं काही माझ्या मनापर्यंत पोचवतं. म्हणजे मला तुमच्या मनातलं कळतं, पण तुम्हाला माहितीये का माझ्या मनात काय चाललंय ते? काय सांगू? धैर्य, माझ्या मनात असं चाललंय की आज आपण दोघं इथं रूम मध्ये एकटेच आहोत. मग धैर्य लागलं. धैर्य, आता कुठं झालं? काय करताय तुम्ही? सोडा की, येईन कोणतरी. कुणी बघायला आपण घरात नाही आहोत सावी. तरी पण सोड. मी सोडत नसते आता. धैर्य, सोड. घडला कधी समजना काही, ही कसा उजळली चांद. मखमली 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 रेशमाचा दुवा, रेशमी 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 बंध जोडला नावा. मखमली 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 रेशमा
बेल पण ना हिला आत्ताच वाजायचा होता. नॉनसेन्स. धैर्य, ती बेल आहे, ती आपोआप कशी काय वाजल? कुणीतरी बाहेर असेल आणि त्यांनी वाजवली असेल ना. आता कोण उघडणार दार? तुम्ही. धैर्य, चला चलो, उठा लवकर आणि बघा कोण आले. चला बरं, जा पटकन. या ठेवा. मी फ्रेश होऊन येते. ठीक आहे, लवकर आवरा जरा, संध्याकाळ झाली, जेवायला जायचंय अजून. आले. थँक्यू. काय करतायत? हिरा, हिरा का करताय असं? उद्याचा दिवस प्रॉमिस केलाय ना तुम्हाला, तरी सुद्धा का आला इथं? तुम्ही जावं, जाऊ. धैर्य, माहिती आहे मला, तुम्हाला माहिती माझे बाबा काय म्हणतात? ते म्हणतात, खुळे तू कोल्ह्यावर विश्वास ठेव आणि या मुजुमदारांवर नको. कारण ते कधी काय वागतील हे सांगताच येत नाही. तुम्ही मला लाख प्रॉमिस केलं असेल, आणि ते प्रॉमिस निभावल्याशिवाय मी कसा विश्वास ठेवणार? काय धैर्य मुजुमदार, बरोबर बोलतेय ना मी? हिरा सोडा, काय करतात? हिरा प्लीज सोडा. हिरा प्लीज सोडा मला, प्लीज. ओके ओके, मला प्रॉमिस केलंय तुम्ही, लक्षात आहे ना तुमचं? नीट लक्षात ठेवा. नाहीतर मग मी आहेच. दीपे काय गयो पसारा, आवर की जरा, झोप यायला लागल्या मला. पोटात भर गेली की तुम्हाला आडवं पडायचं असते. थांबा जरा. ते तुझ्यासारखा असं दिवसभर झोपून काढत नाही मी घरात. ऑफिसवरनं कामावरनं थकून येतो मी घरात, कळलं काय? तुमच्या कामाचं कौतुक मला नका सांगू. थांबा म्हटलं की थांबायच. तुला बेडवर कशाला करायचा पसारा, दुसरीकडे ठेवतो कुठे तर. दुसरं कुठं मांडू? एक काम करा, मग मला एक नवीन कपाट घेऊन द्या. हे काय मग? ते कपाट आहे एवढं एवढंच तुमचं कपाट, मला नाही पुरत. तू असं एवढं काय ठेवणार आहेस कपाटात? काय ठेवणार आहे? कोण आहे आपण? कोण आहे? अहो मुजुमदारांची व्याही आहे आपण. बघितलं का, हे सगळं मुजुमदारांनी दिले. बागडी बघितली,
छान आहे की नाही? अहो आता कुठे लग्न झालं तर एवढं सगळं दिलंय त्यांनी. आता पुढं बघा, हळूहळू घरात वस्तू ठेवायला जागा पण पुरणार नाही. दीपे, हो. तुला खरंच खोड लागले काय ग? आवरला वगैरे झोप आलाय मला. नाही आवरत. अगं मग मी झोपू कुठं? कुठं पण झोपा जावा. बघ मी बाहेर जाईन. चाललो मी. गुड नाईट. अशी ऐकायची नाही. दीपे बघ मी गेलो रूम मधनं. हा गुड नाईट. हे घ्या आणि जा आता. सारखं सारखं डिस्टर्ब करायला येऊ नका. घ्या. निघा. एवढं सगळं झालं तरी काय माज कमी होत नाही यांचा. पैसे घेतल्याशिवाय जागची हालत नाही. शांत शांत शांत. हा ओ मिस्टर अँग्री यंग मॅन, चला बघू आता जरा मिस्टर कूल व्हा. सांगा बरं, आता ओके वाटते ना मी? ओके तर तुम्ही नेहमीच वाटता. मी काय म्हणतो, आज रात्री जेवण आपण रूम मध्येच मागवूया काय? बर. धैर्य, मला कळतंय तुमच्या मनात काय चाललंय, बरोबर कळतंय. हो का? सांगा बरं मग काय चाललंय माझ्या मनात. धैर्य, चला आता मला चेंज करायचंय, तुम्ही बाहेर जा बरं. जा 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 जा. नाही, माझा मोबाईल राहिलाय. असू दे ना, मीच आहे ना आता रूम मध्ये, मग कशाला पाहिजे मोबाईल. जा. मी हे सामान लावतो की वॉर्डरोब मध्ये. काही गरज नाहीये, मी आहे ना, मी करते सगळं. तुम्ही जा, मला चेंज करायचंय. चला बरं. मी रेडी होतो तोपर्यंत तुम्ही. नाही नाही, आधी मला रेडी होऊ द्या, मग तुम्ही रेडी हो. हा चला 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 चला. धैर्य, तुम्ही माझं ऐकणार नाही. नाही. धैर्य, सावी, चला फक्त जा 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 पटकन. सावी, जा सावी. जा जा. अहो, पण मी सांगते ना. काय करता सावी? अहो ऐका तरी सावी.